दादा आपला विजय झालेला आहे, सगळ्यांना चपराक दिलेली आहे, मोठा असा विजय झालेला आहे, काय सांगणार? आज जे माझा विजय झाला त्याच्या मला मोठी खुशी, माझ्या बरोबर जे लोक होते, विजू दादा असेल, गणेश दादा असेल, चंदू भैया असेल आणि ते जे पूर्ण टीम होती त्या टीमने मला मदत केली। माझ्या बरोबर जे सामान्य कार्यकर्ता होते आणि त्या कार्यकर्त्याने मोठी मदत करून मला निवडून दिलं। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर मी आमदार असताना मला दुसऱ्या वेळा तिकीट दिली। मी तेव्हा बोललो होतो, साहेब मी एक आमदार आहे आणि मला तुम्ही त्यांनी पोस्ट सांगितलं होतं 35 वर्षाची जे घाण आहे ते तू साफ करू शकतो आणि आज मला आनंद आहे मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितले ते घाण साफ करून दिली। त्याच्याबरोबर या माझ्या विरुद्ध मध्ये जे खासदार होते त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस राबलो होतो आणि ते सुद्धा माझ्या विरुद्ध मध्ये बंडखोरी करून आले होते। नंदुरबारचा पार्सल होता, आम्ही नंदुरबार मध्ये पाठवून दिला आहे। ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचा मी अभिनंदन करतो। त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल, अंगणवाडी ताई असेल, माझा रोजगार सेवक असेल किंवा ऑपरेटर असेल, पोलीस पाटील असेल किंवा रेशन दुकानदार असेल, हे जेवढे घटक होते हे मधून सगळे माझ्या काम करत होते। कारण माझ्या मागे मोठे नेते नाही होते, पण माझ्या मागे जे सामान्य पब्लिक होते आणि त्याच्या विजय, माझ्या विजयने जो 35 वर्षामध्ये ज्या हे होता त्याच्या आणि ज्यांच्याकडे एक बाजूने जे पैशांची घुमून होती, माझी खासदार हिना गावे तिला पैशांची गुरमी होती, ते गुरमी या सामान्य लोकांनी जिरवून दिली आहे। म्हणून मला खुशी आहे, कारण मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्ये मी राहणार आहे। म्हणून मला जे मतदान दिलं, माझे जे आज विजय आहे ते या सामान्य माणसांचे विजय आहे। मी माझ्याने मानत ज्या लोकांनी माझ्यासाठी रात्रंदिवस जे माझे कार्यकर्ता मला खांद्याला खांदा लावून ज्याने काम केलं, एक असं वाटतं की जेव्हा 2019 मध्ये मी उभो होतो तेव्हा सुद्धा काही बोंडखोर जे भारतीय जनता पार्टीचे बोंडखोर आहे त्याने तेव्हाही माझ्याशी गद्दारी केली, मी 1500 मताने पडलो होतो। आताही काही मोजके 2-3 लोक सोडल्यानंतर जे भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक होते त्याने बोंडखोरी केली आणि हिना गावीत बरोबर फिरले, कारण त्यांच्याकडे पैसे आहे, पैसे टाकून निवडून येऊ हे स्वप्न होतं, पण या सामान्य जळगाव अक्कलकोटची जनताने दाखवून दिलं। त्याच्यामध्ये विजू दादा आहे, गणेश दादा आहे आणि त्यांचे जे पूर्ण टीम आहे त्या टीमने एकदम इमानदारीने काम केलं। त्याच्या मागे आमच्या मागे चंदू भैया होते, त्याने जे जे आम्हाला डिसिजन दिला त्या डिसिजनवर आम्ही चाललो आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरल्यानंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे। म्हणून जळगाव अक्कलकोटच्या जे जेवढी पब्लिक आहे त्यांच्या कितीही कौतुक केलं तर मला वाटतं मी कमी आहे। म्हणून हा विजय माझा नाही, माझे जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं। सभेमध्ये आपल्याला मंत्रिपदाचा दर्जा देऊ असं घोषणा केलेली आहे, काय सांगणार यावर? बघा, मी काम करत राहिलो, मी 1995 मध्ये ग्रामपंचायत मध्ये होतो आणि तिथे पासून इथपर्यंत आलो, तर मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे तर मी मंत्री बनू शकतो ना, ते काय हे नाही, मी बनणार आहे हे तुम्हाला सांगून देतो, मी मंत्री बनून येईल।